ज्या वेळेला घाटकोपरमध्ये गोविंदरावजी म्हशीलकर यांची श्रद्धांजली म्हणजे त्यांचा दिवस होता आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व कलाकार महाराष्ट्रातून आले होते. पण त्या ठिकाणी लहान म्हणजे सुरुवातीचे 3 मुलं ती निवडण्यात आली की यांना तिघांना सोबत गायला द्यायचं. पहिल्यांदा म्हणजे गोविंदरावजी म्हशीलकर यांचा मुलगा, नंतर श्रावण यशवंत यांचा मुलगा आणि नंतर प्रल्हाद शिंदे यांचा मुलगा. तर तिघांना असा चान्स देण्यात आला. तर त्यावेळेला पण 5 मिनिटाचा अवधी होता की 5 मिनिटात गाणं संपवायचं. तर सर्वांनी गाणी गायली आणि मीही गाणं गायलं. ज्या वेळेला की मी पाहिलं होतं, ज्या वेळेला तबला वाजवत होतो वडिलांसोबत, तर मी ऐकलं होतं की उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ज्या पद्धतीनं दादांनी गायलं होतं त्यावेळेला मी तसंच 5 मिनिटामध्ये गाण्याचा प्रयत्न केला आणि गायलं. मी वडिलांच्या समोर पहिल्यांदा गायलं त्या ठिकाणी. तर वडिलांचे बोल आहेत, बाबांचे बोल आहेत खास की आता मला मरण आलं तर चालेल, आता माझं नाव चालवणारा कोणीतरी आहे. आणि त्यावेळेला वाटलं की खरोखरच मी कुठेतरी गातोय. नाही तर त्यावेळेला मला वाटत नव्हतं की मी माझ्या वडिलांच्या पावलावर तरी पाऊल टाकू शकतो का. पण आज तो टाकण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं नाव पुढं जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. मी एक त्यांची आठवण म्हणून एक गाणं ऐकवतो की जे गाणं सत्यनारायणाची कथा, जोपर्यंत सत्यनारायणाची पूजा या धर्तीवरती होत राहील तोपर्यंत माझ्या वडिलांचं हे गाणं वाजल्याशिवाय ती पूजा पूर्ण होणार नाही. असं गाणं मी थोडक्यात तुम्हाला ऐकवतो. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. उल्कामुख राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू वाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयाना नव्हते काही संतान, केला म्हणून नवसवाण्यान. पती पत्नीला जागली जाण, कन्या ही त्यास झाली रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही कथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे, माझं भाग्य आहे की अशी मुलं मला लाभली. खरोखरच ज्याप्रमाणे मला वाटत होतं की मी त्यांच्यासाठी काही करू शकलो, मला जशी घडवायला पाहिजे होती त्याप्रमाणे ती मुलं घडली. उत्कर्ष डॉक्टर आहे, आदर्श गायक आहे. त्यांना बालपणापासूनच हे शिक्षण दिलं गेलं. बालपणीच म्हणजे 7 वर्षाचा असतानाच आदर्शला घरी शिक्षक शिकवायला यायचे. आणि मला माहीत होतं, कारण का की जे माझ्याकडून होऊ शकलं नाही, जे माझ्याकडून मी शिकू शकलो नाही, मला क्लासिकल शिकायचं जरी मनात असलं तरी मी शिकू शकलो नाही त्यावेळी. म्हणजे मला क्लासिकल येतच नाही, पण तरीसुद्धा मी गायक झालो. पण माझ्या प्रयत्नांनी झालो, माझ्या मेहनतीने झालो. पण आदर्श क्लासिकल शिकूनही त्याची मेहनत आहे आणि त्या मेहनतीने तो हिट झाला. आणि खरोखरच त्याने माझं नाही पण माझ्या वडिलांचं नाव पुढं चालू ठेवलं.
आणि खरोखरच माझे स्वप्न आदर्शकडून पूर्ण झाली की ज्या ठिकाणी मी पोहोचू शकलो नाही. उदाहरणार्थ हिंदी पिक्चरमध्ये गायची माझी इच्छा होती, पण आदर्शनी जोकर पिक्चरमध्ये गायलं. गाण्यावरती अवॉर्ड मिळावा, त्याला दुनियादारी या पिक्चरबद्दल गाण्याबद्दल अवॉर्ड मिळाला, तेही माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आदर्श यशस्वी झाला त्या त्या ठिकाणी हे माझे स्वप्न मी त्याच्यातून पाहिलेले आहेत आणि ते आदर्श पूर्ण करतो. खरोखरच हे माझं भाग्य आहे. आणि उत्कर्ष खरोखरच त्याने डॉक्टरी केली पाहिजे आणि तो डॉक्टरी करून गाणं करतो. त्याच्यामध्ये गाणाराचं रक्त आहे, तो जरूर हिट राहील, गाईल, चांगला आवाज आहे त्याचा आणि तो दोन्ही करतोय. खरोखरच त्यांना मानावं लागेल. आणि ही मुलं ज्याप्रमाणे रसिक मायबाप हो तुम्ही मला आशीर्वाद दिलात, त्याचप्रमाणे आपण त्यांनाही आशीर्वाद द्यावा हीच आशा बाळगतो आपल्या चरणी. असा हा माझा मायबोलीवरचा सुरेल प्रवास तुमच्यासाठी इथपर्यंत आलो आणि खरोखरच इथून पुढेही हा प्रवास चालू राहील. आणि जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेला आपली सेवा घडेल. आणि खास जाता जाता तुमच्यासाठी हे गाणं मी सादर करतो. डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बयेचं, डोकं फिरलं या. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. नवनवच नखरा दावी मग बळच मस्का लावी, नवनवच नखरा दावी मग बळच मस्का लावी. सार करून देते नावी, सार करून देते नावी. सांगे संदीप तो अनुभवी, सांगे संदीप तो अनुभवी. पाणी मुरलया कुठतरी पाणी मुरलया, पाणी मुरलया कुठतरी पाणी मुरलया. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलया. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाचची लाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी